साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नमो नवमतदार संमेलन सोलापूर विद्यापीठात उत्साहात संपन्न। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देशभरात राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या मार्गदर्शनाखाली 5,000 तर महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 288 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 ठिकाणी नवमतदार संमेलन आयोजित करण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भूशास्त्र संकुलातील हॉलमध्ये या संमेलनाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य यतिराज हुनमाने आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केले होते। या नमो नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील 5 लाख तर महाराष्ट्र राज्यातील 50,000 नवमतदाराशी संवाद साधला असून सोलापूर विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशातील वर्गाशी यात संवाद साधला। मोदी सरकारकडून गेल्या 10 वर्षात झालेल्या कामाची माहिती, त्याचबरोबर पुढील टर्ममध्ये जगात टॉप 3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जाणार असल्याने युवा वर्गांनी मोदी सरकारच्या पाठीशी ठामपणे राहावे आणि लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात युवकांनी आपल्या सूचना नमो ॲपच्या माध्यमातून कराव्यात असे आवाहन प्रधानमंत्री यांनी यावेळी केले। कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजिखाने आणि यतिराज हुनमाने यांनी उपस्थित नवमतदारांना नमो ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन केले आणि यांच्या माध्यमातून थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीशी जोडण्याची आपल्याला संधी असल्याचे सांगितले। युवा वर्गाचाही यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य यतिराज हुनमाने आणि अक्षय अंजिखानी यांच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार, एससी मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने, भारतीय जनता युवा मोर्चा शहर चिटणीस ओंकार होमकर, विनोद गडगे यांची उपस्थिती होती। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरामध्ये 5,000 ठिकाणी युवा संवाद कार्यक्रमाचं मोदींची आयोजन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 520 ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नवमतदार संवाद म्हणजे आता अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की मोदीजींनी नवमतदारांना सूचना केल्या आणि एका मताचं महत्त्व काय असतं हे त्यांनी सांगितलं आणि नवमतदारांनी 2014 आणि 2019ला ज्या पद्धतीने या देशामध्ये क्रांती घडवली, ज्या पद्धतीने आज देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीतील मॅनिफेस्टोमध्ये युवकांसाठी ज्या योजना येणाऱ्या काळात राबवल्या जाणार आहेत त्याकरिता युवांनी त्या ठिकाणी नमो ॲपच्या माध्यमातून आपल्या सूचना मांडाव्यात याचं आवाहन देखील या ठिकाणी नरेंद्र मोदींनी केलं आणि देशभरातून 50 लाख विद्यार्थ्यांनी, 50 लाख नवमतदारांनी आणि राज्यामध्ये 50,000 नवमतदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। आमचे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सोलापूरमध्ये देखील अनेक कॉलेजेसमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आम्ही आज या ठिकाणी सोलापूर विद्यापीठामध्ये या भूशास्त्र विभागाच्या या हॉलमध्ये या विद्यार्थ्यांशी मोदीजींनी संवाद साधला आणि या स्टाफने आम्हाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलं। कुलगुरू असतील, कुलसचिव असतील, त्याचबरोबर प्रकुलगुरू असतील आणि बाकी इतर जे स्टाफ आहे यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत केली आणि विद्यार्थ्यांनी देखील चांगल्या पद्धतीने यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांनी आपले मत देखील या ठिकाणी मांडले। याबद्दल मी खरंच विद्यापीठातील सर्व शिक्षक वृंदांचं आभार मानतो।